हाय एव्हरीबडी. सांगितल्यापासून आजपासून आपण 8th स्टँडर्ड स्कॉलरशिपच्या इंटेलिजंट टेस्ट ह्या पेपरचं एक्सरसाइज सॉल्व करायला आपण सुरुवात करत आहोत. तर नवनीतचे जे टेक्स्टबुक आहे त्यातली जे एक्सरसाइज नंबर 1.1 आहे या लेसनचं मी इंट्रोडक्टरी दिलं आहे, तर तो व्हिडिओ बघून घ्यावा. तर चला चालू कर. ह्या यूट्यूब चॅनल थ्रू माझा असा प्रयत्न राहील की जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचून त्यांना सोप्यात सोप्या भाषेमध्ये स्कॉलरशिप समजावून सांगणे आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की कमेंट करा. थँक्यू. चला तर आपण हा व्हिडिओ चालू करूया. एक्सरसाइज नंबर 1.1 इथे असं दिलं आहे की फेल्युअर इज अ फर्स्ट स्टेप टुवर्ड्स द सक्सेस. हाऊ मेनी टाइम्स डज द ओवल ई ऑकर इन द अबाव सेंटेन्स. आणि खाली ऑप्शन्स दिलेले. मी जे एक्सरसाइज आहे 1.1 त्याचे क्वेश्चनही इथे लिहिलेले आहेत, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सारखं बुककडे टेक्स्टबुक उघडून बघायला लागू नये. त्यामुळे हे वन शॉट आहे. ते क्वेश्चन आहे आणि क्वेश्चनच्या खाली मी एक्सप्लेनेशनसुद्धा दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला टेक्स्टबुक ओपन करायची गरज लागणार नाही. सो चला कंटिन्यू. फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स द सक्सेस. हाऊ मेनी टाइम्स डज ओवल ई ऑकर्स इन द अबाव सेंटेन्स. त्यांनी क्वेश्चन असा दिलेला आहे की वरती एक सेंटेन्स दिले आहे आणि त्याच्यामध्ये जे ओवल आहे, आता तुम्हाला माहीतच असेल की इंग्लिश अल्फाबेटमध्ये किंवा लेटर्समध्ये 5 ओवल्स आहेत आणि बाकीचे कन्सोनंट आहेत. ते खाली दिलेत ए, ई, आय, ओ, यू. हे काय आहेत? हे काय कन्सोनंट आहेत. ओके, हे कन्सोनंट आहेत ए, ई, आय, ओ, यू. आणि बाकीचे काय हे काय आहेत? ओवल्स आहेत. ए, ई, आय, ओ, यू हे ओवल्स आहेत आणि बाकीचे काय आहेत? 21 राहिलेले कन्सोनंट्स आहेत. तर आपल्याला हा जे प्रॉब्लेम आहे तो कसा सॉल्व करायचा आहे? हे जे सेंटेन्स दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ई हे लेटर शोधायचं आहे. सो सोपं आहे, एवढं काय ना. फेल्युअरमध्ये आता ई एकदा येतो, मध्ये एकदा ई येतो, परत फर्स्टमध्ये येत नाही, स्टेपमध्ये ई येतो, टुवर्ड्समध्ये काही येत नाही, सक्सेसमध्ये येतो. अशा तऱ्हेने 1, 2, 3, 4 असं 4 टाइम्स ई येतं. त्यामुळे आपलं ऑप्शन नंबर जे 4 आहे ते आपलं आन्सर आहे. ओके, चलो. होप तुम्हाला हा क्वेश्चन समजला आहे. अगदी सोपा होता. ओके, ठीक आहे. चला आपण वळूया आपल्या सेकंड क्वेश्चन्सकडे. इफ पी इज इक्वल टू 2, क्यू इज इक्वल टू 4, आर इज इक्वल टू 6 अँड एस इज इक्वल टू 8, टी इज इक्वल टू 10, विच ऑफ द फॉलोइंग नंबर इंडिकेट द वर्ड रोज. इथे म्हणजे आपल्याला काय दिले, अल्फाबेटला त्यांनी स्वतःच एक किंवा लेटर्सला स्वतःच एक नंबर दिलेले आहेत आणि त्या नंबर आपल्याला इंग्लिश लेटर्सला कंटिन्यू करायचे आहेत आणि त्यातून रोज जो वर्ड असेल आणि त्याचा रिस्पेक्टिवली जो काय म्हणतात आपण डिजिट असेल, जो नंबर असेल त्याच्यावरून आपल्याला ते डिजिट फाइंड आउट करायचं आहे. ओके, ठीक आहे. हिअर नंबर्स आर गिवन अल्फाबेट्स अँड इट स्टार्ट फ्रॉम द अल्फाबेट 2. सो वी शो हिअर ॲज फॉलोज. आता आपण काय केलं, इथे जी ABCD लिहून घेतलेली आहे, जे लेटर्स लिहून घेतलेले आहेत आणि ते पूर्ण A to Z लिहून घेतलेले आहेत आणि तिथे जो पी जो आहे तिथून आपल्याला 2 नंबर स्टार्ट करायचे आणि 2च्या असं डिफरन्सने आपल्याला नंबर जे 2, 4, 6, 8, 10 असे मी झेडपर्यंत दिले आणि झेडपासून परत एपासून तसेच 2-2च्या डिफरन्सनी कंटिन्यू करायचे टिल ओपर्यंत, कारण का आपण स्टार्ट केले पी पासून आणि एंड करायचे आपल्याला ओ पासून. ओके, हां. तर असं हे जेव्हा आपण अल्फाबेट खाली जेव्हा नंबर्स टाकले त्यांच्या रूलप्रमाणे, तर आपल्याला आरमध्ये काय मिळालं 6, ओमध्ये काय मिळाले 52, एसचा नंबर काय मिळाला 8 आणि ईचा नंबर काय मिळाला 32. सो द नंबर विच इंडिकेट वर रोज. आता आरसाठी आपण काय लिहिला 6 लिहिला. बघा, आरसाठी आपण काय लिहिला 6 लिहिला. ओचा आपला नंबर काय आला 52, एसचा नंबर काय 8 आणि ईचा नंबर काय आला 32. हेन्स द ऑप्शन 4 इज अवर आन्सर. होप तुम्हाला समजत असेल. जर काय प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंट करा. चला थर्ड क्वेश्चन बघूया. इन द वर्ड ब्लर्श